नाही 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 फरक आहे. बोला. बरं बोडके साहेब, तुम्ही किती दिवसापासून सेंद्रिय शेती करता? मी गेले 4 वर्ष झाले, म्हणजे 2013 पासून 12 पासून जसं मला श्रीचं माहिती मिळाली की सेंद्रिय खताचं एक चांगलं प्रोजेक्ट निरा या ठिकाणी मोळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगला प्रकल्प या ठिकाणी राबवत आहेत. त्यांच्यावर त्यांचे असिस्टंट म्हणजे एक असणारे तावरे साहेब हे आमच्या गावामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी त्यांनी डेमो दाखवला, अशा अशा पिकाची सेंद्रिय खताची ही या ठिकाणी शेतीला कसे उपयुक्त होतात. तर त्यानुसार मी बी त्यांच्या म्हणण्यानुसार परत मी मोळ साहेबांचा संपर्क साधून त्यांनी मला त्यांचं बरंचसं मार्गदर्शन या शेती कामासाठी दिलं. आणि मग मी गेली 4 वर्षापासून ऊस, टोमॅटो, फ्लावर, कोबू इतर सर्व असणाऱ्या ज्या पिकासाठी मी हे खत आमचे दुसरे माझे पुतणे लालासो सखाराम बोडके यांना मी यांच्या मदतीने आम्ही हा सेंद्रिय खताचा चांगला वापर या ठिकाणी केलेला आहे. आणि मला त्यात भरघोस असं रासायनिक खतामुळं सेंद्रिय खताची जी मी या ठिकाणी सुरुवात केली तर चांगलं भरघोस पीक या ठिकाणी मला मिळते. आणि मी फार या श्री ॲग्रोकल्चरच्या कंपनीच्या खतावर सेंद्रिय खताच्या वरती फार खुश आहोत. आणि मला यापुढे चांगलं उत्पादन मिळण्याची सुद्धा शाश्वती या खतापासून आहे. रासायनिक खतामुळे शेतीचा पूस जमिनीचा कस नकास निघून गेलेला आहे. आणि माझे इथं असणारे आमचे सावता भुजबळ वाटारचे हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या शेतीची मेहनत करतात. त्यांचंही त्या ठिकाणी योगदान चांगलं आहे आणि मलाही त्यांच्यापासून उत्पादन चांगलं मिळतं आहे एवढं या ठिकाणी मी सांगतो. बरं, सध्या तुम्ही कोणकोणत्या पिकासाठी? मी आता सध्या आपल्या ह्या वर्षी चालू वर्षी आडसाली ऊस म्हणून 186-32 आणि 265 एक एकराची लागण केली. त्याला मी सेंद्रिय खत सुरुवातीपासून वापरलेलं आहे. आता ते ऊस बांधून काढलेलं आहे. आणि आता नंतर खोडवे गेल्या वर्षी सुद्धा मी ऊस 265 या जातीमध्ये सेंद्रिय खत पूर्णपणे वापरलं होतं. आणि त्यात आता मी ऊस गेल्यानंतर एक फ्लावर आणि कोबूचं प्लॉट ते घेतलेलं आहे, त्याला सुद्धा हे सेंद्रिय खत मी वापरलेलं आहे. आणि आत्ता टोमॅटोची लागण गेल्या 8 दिवसापूर्वी मी केलेलं आहे. टोमॅटोची लागण सुद्धा सुरुवातीपासून मोळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जसं ते सांगते त्या पद्धतीने या ठिकाणी पिकाची मी खत वापरून चांगल्या पद्धतीचं मला 101% उत्पन्न या ठिकाणी मिळत आहे. तुम्हाला रासायनिक खतांच्या खर्चामध्ये आणि आपल्या कंपनीच्या ट्रीटमेंटमध्ये काय फरक वाटतो का? रासायनिक खताचा जो खताचा खर्च जो आहे ते 100%, त्याच्यापेक्षा सेंद्रिय खताचा 70% खर्च मला या ठिकाणी येतो. 30% 35% मला माझी खताची बचत होते. आणि चांगल्या पद्धतीनं रासायनिक खतापेक्षाही चांगल्या पद्धतीचं उत्पादन या ठिकाणी मिळतं अशी मला गॅरंटी आहे. माझी आता आमचे पुतणे आणि आमची शेती मिळून जवळ 10-12 एकर जमीन आहे. त्या सर्व ओलेताखाली आम्ही हेच खत वापरतो आणि हेच खताची आम्हाला आवश्यकता भरपूर आहे हे या ठिकाणी मी नमूद करतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण बोडके साहेबांशी 4 शब्द बोललेले आहेत. त्यांचा वैयक्तिक अनुभव जो आहे तो आपण पाहिलेला आहे. त्याच पद्धतीने आता त्यांच्या प्लॉटमध्ये जे त्यांनी फ्लावर लावलेला आहे तर त्याच्यामधील आपण पिकाची क्वालिटी आणि पीक काय आहे हे आपण बघू शकतो. फ्लावर खाली खाली हो त्यांना येऊ द्या, त्यांना येऊ द्या. तिकडे दाखवा. मोडू नका अलीकडे या की पुढे. हा गड्डा आपण बघू शकतो. साधारण हा 1.5 किलो ते 1 किलोच्या आसपास. 3 किलो होय, 3 किलोचा हा गड्डा बसतोय साधारण. हा पूर्णपणे सेंद्रिय खतावर घेतलेलं पीक आहे. बरं, तुम्हाला करपा रोग असं काय वाटलं का आपली खतं वगैरे ट्रीटमेंट वापरत असताना? जे रेग्युलर पद्धतीने पिकांना रोग पडतात, आपल्या फवारण्याचा खर्च वाढतो, तर तशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये काय करपा वगैरे काय दिसला? नाही, थोड्या प्रमाणात दिसला रोगाचा प्रादुर्भाव दिसला, पण त्याला आपण लगेच थोडंसं रासायनिक केमिकल जे आहे ते वापरून त्याचा पूर्णपणे नायनाट केला. ठीक आहे, चालेल.